तर छत्रपती शिवाजी राजांची आज एकटी थोडी गर्जना करेल. छत्रपती शिवाजी राजांची काही दिवसांवरती जयंती येते ना, तर राजांबद्दल एक पोवाडा गाईल आणि वाणीला पूर्ण विराम देईल. हरी शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप. तो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला, तर तो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. छत्रपती शिवाजी राजांनी या स्वराज्याची स्थापना करण्याकरिता मायबाप हातामध्ये तलवार घेऊन हा राज्याभिषेक करावा. याला कारण काय तर राजमाता जिजाऊ मातेने जे संस्कार केले ना, संस्कार करत असताना महिला मंडळ गर्भापासून संस्कार केले पाहिजे. राजमाता जिजाऊ मातेना ज्या वेळेला गर्भवती असताना जे डोहाळे लागले ना, ते डोहाळे कसे होते, हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटत होती, घोड्यावरती बसून घोड्याला टाप मारावीशी वाटत होती. आज तुमचे आमचे संस्कार गोडधोड खाण्याचे संस्कार लागतात. जर आपण गर्भावरती वेळेवरती संस्कार केले तर छत्रपती शिवाजी राजांसारखा शूरवीर आणि पराक्रमी राजा जन्माला यायला वेळ लागणार. छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील पण राजमाता जिजाऊ माता बनली पाहिजे. प्रभू रामचंद्र जन्माला येतील पण या ठिकाणी तसं आपण कौशल्या माता बनलं पाहिजे. मायबाप कृष्ण परमात्मा जन्माला येतील पण तशी यशोदा माता बनलं पाहिजे. नामदेव ज्ञानोबा जन्माला येतील पण 5 वर्षाची मुक्ताई उपदेश करणारी बहीण या ठिकाणी माता असली पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवर संस्कार असे आहेत ना, ते संस्कार वेळेवरती करा. माझ्या जिजाऊ मातेने आज्ञाच केली होती छत्रपती शिवाजी राजांना. आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवना जगदुरु तुकोबांची, जन कल्याणाची शिकवना जगदुरु तुकोबांची, जन कल्याणाची शिकवना जगदुरु तुकोबांची, जन कल्याणाची शिकवना जगदुरु तुकोबांची. या